झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाचं सावट असताना यवतमाळ जिल्ह्याला मात्र मुसळधार पावसानं झोडपून काढले। एवढंच नाही तर पावसाच्या तडाख्यानं हजारो लोकांचे संसार उघड्यावर आलेत। एकाच रात्रीत कोसळलेल्या पावसानं यवतमाळ जिल्ह्यातल्या हजारो कुटुंबांच्या संसाराची अशी राख रांगोळी केली आहे। 6000 घरांचं नुकसान झालं, 25000 लोक उघड्यावर आले, 7 जणांना जलसमाधी मिळाली तर अनेक जनावरं वाहून गेली। 3000हून जास्त हेक्टर जमिनीचं नुकसान झालंय। पुरामुळे तब्बल 2 दिवस या गावांचा संपर्कही तुटला होता। आता काय खायचं आणि अंगात काय घालायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। मंतरी लोक येते रोडनं फिरत जाते, गाटा मरणाचा आहे, टोंग टोंग फसते, निकाल कपडे लढते भांडे सब गेले, लेकरं बाय घेऊन पळा तिकडं। सब साहेब लोक मंत्री जंत्री सब रोडनं फिरून राहिले, त्याच्या मागे सबन साहेब लोक आहे, पोलीस लोक आहे, तलाठी आहे, हे आहे ते सब त्याचं पाहून राहिले। आम्ही कोणाकडे लक्ष द्यायचं? सब हे मग मतदानाच्या वक्ती सब आमच्या मागे फिरते। पुरानंतर दूषित पाणी, घाण, दुर्गंधीमुळे परिसरात रोगराईची लागण झाली आहे। शाळा बंद पडल्या आहेत। सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे। सगळं वायात गेलं, आम्हाला घालायला कपडे नाही, आम्ही उघड्यावर बसून किती झाले, आमदार खासदार काय येऊन पाहू लागले फक्त आमच्या घराकडं। आमच्या जवळ काहीच नाही आहे, खाले अन्न सुद्धा नाही। 3 दिवस झाले आम्ही उघड्यावर बसून कॅम्प राहतील त्या ठिकाणी औषधाचा पुरवठा सुद्धा करण्यात येणार आहे। एकंदरीत जिल्हा प्रशासन या संबंधात अत्यंत जागरूक आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे दावे करणाऱ्या प्रशासनाचं पितळ उघडं पडलंय। आता किमान पूरग्रस्तांना अन्न पाण्याची तरी तातडीनं सोय करण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।